पुण्यात पावसाची हजेरी कायम। पावसानं पुण्याला झोडपलं। मगरपट्टा भागात 54 मिलीमीटर पावसाची नोंद। मुंबईतील काही भागात रात्री जोरदार पाऊस। गोरेगाव, मालाड, कांदिवली, अंधेरी या उपनगरांसह मुंबईतील सर्वच भागात रात्री उशिरा पाऊस। दादर, एलटीटी आणि दिवा रेल्वे स्थानकांवरून विशेष रेल्वे गाड्या सोडा। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची मागणी। नागपुरात मध्यरात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसानं नागरिकांचा मनस्ताप वाढवला। जिल्ह्यातील अनेक भागात पावसामुळे नुकसान। संत्रा आणि आंबा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। शेतकरी हवालदिल। राज्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा हवामान विभागाचा अंदाज। पेरणी आणि उत्पादनात विक्रमी उत्पादनाचा कृषी विभागाचा प्रयत्न। खरीप हंगामात 144 लाख हेक्टरवर पेरणीचं उद्दिष्ट। शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी माजी उपसंचालक आणि तत्कालीन बोर्ड अध्यक्षांना अटक। डॉक्टर अनिल पारधी यांच्या काळातही बोगस शालार्थ आयडी तयार करून पगार काढण्यात आल्याची माहिती। मुंबईतील मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून चौकशीला सुरुवात। गैरव्यवहारामुळे पालिकेला 65 कोटी 54 लाखांचं नुकसान झाल्याचा आरोप। नाल्यांमधून घरगुती आणि औद्योगिक सांडपाणी थेट उल्हास नदीत। प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कल्याण डोंबिवली महापालिकेसह इतर पालिकांनाही कारणे दाखवा नोटीस। राज्यात कोरोनाच्या नवीन 26 रुग्णांची नोंद। मुंबईत आतापर्यंत सर्वाधिक 25 रुग्णांची नोंद, तर पुण्यात कोरोनाचा 1 रुग्ण आढळला। भाजप नगरसेविका प्रीती साटम बीएमसी अधिकाऱ्यांवर आक्रमक। दुर्घटना घडल्यानंतर उपाय नको, आधीच जबाबदारीची जाणीव हवी, प्रीती यांच्या सूचना।